नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ह्या अगोदरच्या पार्टमध्ये आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ॲसिड हा पार्ट सुरू केला होता. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी घेतली होती, दॅट इज द नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. त्याच्यामध्ये आपण कार्बोक्सिलिक ॲसिड मध्ये जी बॉन्डिंग असते, स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन जे असतात ते कोणामुळे असतात? ड्यू टू द हायड्रोजन बॉन्डिंग present in the between the OH group and the carbonyl carbon of second carboxylic acid molecule. OH group मधला हायड्रोजन फर्स्ट मॉलिक्यूल मधला हा सेकंड मॉलिक्यूल मधल्या कार्बोनिल ऑक्सिजन सोबत हायड्रोजन बॉन्डिंग तयार होतो आणि त्यामुळं कार्बोक्सिलिक ॲसिड मध्ये जे स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असतात ते कशामुळे तयार होतात? ड्यू टू द हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट इन कार्बोक्सिलिक ॲसिड्स. आणि अल्डिहाइड्स आणि कीटोन्समध्ये जे फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असतात त्यांना म्हणले आपण डायपोल डायपोल अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स, and these molecules are arranged in such a way as to have the oppositely polarized atoms facing each other. तर त्याच्यानंतर आपण सेकंड फिजिकल प्रॉपर्टी घेणार आहोत, ती आहे फिजिकल स्टेट अँड बॉइलिंग पॉईंट्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. तर ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला जनरली 3 एक्झाम्पल या ठिकाणी अल्डिहाइड्सचे 2, फॉर्माल्डिहाइड आणि ॲसेटाल्डिहाइड, आणि कीटोनमधलं एक एक्झाम्पल ज्याचं फर्स्ट मेंबर आहे तो ॲसिटोन किंवा त्याला म्हणतो आपण डायमिथाइल कीटोन. ह्यांच्या फिजिकल स्टेट या ठिकाणी तुम्हाला मेन्शन केलेले आहेत. त्यामध्ये दिलेले आहे पहा, फॉर्माल्डिहाइड इज अ गॅस ॲट रूम टेम्परेचर. फॉर्माल्डिहाइड म्हणजे HCHO जो की फर्स्ट मेंबर आहे अल्डिहाइडमधला. लक्षात, फॉर्माल्डिहाइड इज अ गॅस. हा कोणत्या फिजिकल स्टेट असते ह्याची? गॅसियस फिजिकल स्टेटमध्ये असतो तो रूम टेम्परेचरला. अँड हॅज इरिटेटिंग ओडर. त्याचा ओडर म्हणजे वास, स्मेल हा कसा असतो? इरिटेटिंग. म्हणजे तो आपल्याला थोडक्यात काय म्हणतो, आपल्याला तो वास आपल्याला घ्यावासा वाटत नाही. त्याच्यानंतर ॲसेटाल्डिहाइड इज एक्स्ट्रीमली व्होलाटाईल. त्याच्यानंतर सेकंड जो मेंबर आहे याच्यामधला दॅट इज ॲसेटाल्डिहाइड, हा कसा असतो? व्होलाटाईल. लक्षात, एक्स्ट्रीमली व्होलाटाईल म्हणजे हवेत जर आपण त्याला उघडा ठेवला तो वेपर फॉर्ममध्ये हवेमध्ये निघून जातो, म्हणजेच त्याचे वेपर स्टेटमध्ये त्याचं काय होते? कन्वर्शन होते. ॲसेटाल्डिहाइड इज एक्स्ट्रीमली व्होलाटाईल अँड कलरलेस लिक्विड. अँड रिमेनिंग मेंबर्स त्यांना म्हणणार आपण, आता राहिलेले सगळे जे मेंबर्स आहेत त्यांना म्हणणार हायर मेंबर्स. लक्षात, पहिला जो आहे फॉर्माल्डिहाइड, सेकंड ॲसेटाल्डिहाइड, अँड द हायर अल्डिहाइड्स दे हॅव प्लिजंट ओडर. प्लिजंट ओडर म्हणजे काय? त्यांना गोड असा कसा असतो? वास असतो. त्याच्यानंतर आपल्याला कीटोन्सबद्दल दिले. ॲसिटोन इज अ लिक्विड ॲट रूम टेम्परेचर. कीटोनमधला जो फर्स्ट मेंबर आहे दॅट इज CH3COCH3 दॅट इज ॲसिटोन. लक्षात, हा जो ॲसिटोन आहे कीटोनमधला फर्स्ट मेंबर दॅट इज ॲसिटोन, और इट इज ऑल्सो कॉल्ड डायमिथाइल कीटोन. हा कसा असतो? रूम टेम्परेचरला हा लिक्विड असतो अँड हॅज अ प्लिजंट ओडर. बट मोस्ट ऑफ द हायर कीटोन्स हॅव द ब्लँड ओडर्स. लक्षात, प्लिजंट ओडरवाला फक्त कोण आहे? ॲसिटोन. बाकीचे रिमेनिंग जे आहेत त्यांचे ओडर्स किंवा स्मेल कसे असतात? ब्लँड ओडर्स असतात ते. इन्क्रीजिंग बॉइलिंग पॉईंट्स इन द होमोलॉग सेरीज ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स आर लिस्टेड इन द टेबल 12.4. बघा, वर तुम्हाला टेबल दिलेला आहे पेज नंबर 265 वर. बॉइलिंग पॉईंट्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. जसं जसं ह्याच्यामधले मॉलिक्युलर वेट्स वाढत जातात तसे त्यांचे बॉइलिंग पॉईंट्सच्या व्हॅल्यूज वाढत जातात. आता याच्यामध्ये मिथॅनल, इथॅनल, प्रोपॅनल, ब्युटॅनल, पेंटॅनल आणि हेक्झॅनल असे 6 एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहेत. जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर या ठिकाणी त्यांचे बॉइलिंग पॉईंट्स काय होत गेलेत? स्लोली ते इन्क्रीज होत गेलेले आहेत. आणि कीटोन्सचं जरी तुम्ही पाहिलात तसेच, तर कीटोन्सचे सुद्धा बॉइलिंग पॉईंट्स काय होतात? जसे जसे कार्बनची संख्या किंवा त्यांचे मॉलिक्युलर वेट्स वाढत जातात तसे तसे त्यांचे बॉइलिंग पॉईंट्स हे इन्क्रीज होत जातात. त्याच्यानंतरची जी थर्ड प्रॉपर्टी आहे फिजिकल प्रॉपर्टी दॅट इज सोल्युबिलिटी ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. अल्डिहाइड्स आणि कीटोन्स यांची सोल्युबिलिटी आपण पहिले जे पॉईंट, आता हे जे पॉईंट घ्यायला लागलो आपण फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टीमध्ये आपण अल्डिहाइड, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ॲसिड
ह्यांचे नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस पाहिले. सेकंड फिजिकल प्रॉपर्टी आणि थर्ड फिजिकल प्रॉपर्टी जी आहे ती प्युअरली अल्डिहाइड्स आणि कीटोन्सबद्दल आहे. तर याच्यामध्ये थर्ड पॉईंटमध्ये घ्यायचं आहे आपल्याला सोल्युबिलिटी. अल्डिहाइड्स आणि कीटोन्सची सोल्युबिलिटी म्हणजे ते कशात सोल्युबल आहे. आणि चौथ्या फिजिकल प्रॉपर्टीमध्ये आपण कार्बोक्झिलिक ॲसिडची फिजिकल स्टेट, त्यांचे बॉइलिंग पॉईंट्स आणि त्यांची सोल्युबिलिटी हे तिन्ही फिजिकल प्रॉपर्टीज कार्बोक्झिलिक ॲसिडचे आपण कंबाईन घेणार आहोत. आलं लक्षात. त्याच्यामध्ये सोल्युबिलिटी बघा. द ऑक्सिजन ॲटॉम ऑफ CO ग्रुप कॅन इन्व्हॉल्व इन हायड्रोजन बॉन्डिंग विथ वॉटर मॉलिक्युल्स. त्याच्यामध्ये CO ग्रुपमध्ये, कारण अल्डिहाइड्स आणि कीटोन्समध्ये हा CO ग्रुप जो प्रेझेंट आहे ज्याला म्हणतो आपण कार्बोनिल ग्रुप, त्यामधला जो ऑक्सिजन ॲटम आहे म्हणजे ज्याला म्हणतो आपण कार्बोनिल ऑक्सिजन कॅन इन्व्हॉल्व इन हायड्रोजन बॉन्डिंग विथ वॉटर मॉलिक्यूल. हा इन्व्हॉल्व होतो कार्बोनिल ऑक्सिजनमधला जो ऑक्सिजन आहे कार्बोनिल ग्रुपमधला, लक्षात. तर हा इन्व्हॉल्व होतो वॉटरसोबत. तो काय तयार करतो? हायड्रोजन बॉन्डिंग. समजा हा HOH असेल तर हा डेल्टा निगेटिव्ह, हा डेल्टा पॉझिटिव्ह, डेल्टा पॉझिटिव्ह. तर ह्याच्यामध्ये काय तयार होते? हा वॉटर मॉलिक्यूल आहे H2O आणि हा समजा आपण हा घेतलेला काय आहे, समजा हा RCHO घेतला तर हा काय होईल? ॲसिटाल्डिहाइड. आणि RCOR घेतलं तर काय होईल? तो कीटोन. त्या दोघांमध्ये हा CO ग्रुप कार्बोनिल ग्रुप कॉमन आहे. तर हा कार्बोनिल ग्रुपमधला जो कार्बन आहे इट कॅरीज डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज अँड ऑक्सिजन कॅरीज डेल्टा निगेटिव्ह चार्ज. तो वॉटर मॉलिक्यूल सोबत काय तयार करतो? हा बॉन्डिंग तयार करतो. त्याला म्हणतो आपण हायड्रोजन बॉन्डिंग. लक्षात. वॉटर मॉलिक्यूलमध्ये हा ऑक्सिजन डेल्टा निगेटिव्ह आणि दोन्ही हायड्रोजन ॲटम जे आहे ते डेल्टा पॉझिटिव्ह. मग ह्याचा डेल्टा पॉझिटिव्ह आणि ह्याचा डेल्टा निगेटिव्ह ते अट्रॅक्ट टुवर्ड्स इच अदर अँड फॉर्म द हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन देम. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस द लोअर अल्डिहाइड्स अँड कीटोन्स आर वॉटर सोल्युबल. आता आपल्याला माहिती आहे जे कंपाऊंड्स वॉटरसोबत हायड्रोजन बॉन्डिंग तयार करतात फक्त आणि फक्त तेच कंपाऊंड्स वॉटरमध्ये सोल्युबल असतात. तर अल्डिहाइड्स आणि कीटोन्सचे जे लोअर मेंबर्स आहेत लक्षात, ज्यांच्यामध्ये कार्बनची संख्या कमी आहे, जे आर कॉल्ड लोअर मेंबर्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. असे लोअर मेंबर्स जे आहेत ते लोअर मेंबर्स अल्डिहाइड्स आणि कीटोन्सचे हे वॉटर सोल्युबल आहेत. म्हणजेच ते काय करतात? वॉटरसोबत हायड्रोजन बॉन्डिंग तयार करतात. त्याच्यात एक्झाम्पल दिले ॲसिटाल्डिहाइड आणि ॲसिटोन. अल्डिहाइडमधला कोणता अल्डिहाइड? ॲसिटाल्डिहाइड. आणि कीटोनमधला ॲसिटोन. They are capable to form the hydrogen bonding with water molecules. Hence, the lower member of aldehyde, that is acetaldehyde, and lower member of ketone, that is acetone, they are soluble in water. As the molecular mass increases, परंतु जसं यांच्यामध्ये कार्बनची संख्या वाढत जाते, लक्षात. म्हणजे कार्बनची संख्या वाढत जाते म्हणजे अल्काइल ग्रुप्स हे वाढत जातात, ज्याला आपण हायड्रोकार्बन पार्ट म्हणतो. बरोबर आहे. समजा आपण हा अल्डिहाइड घेतला आहे CH3 CH2 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 CH डबल बॉन्ड O. तर ह्याला काय म्हणतो आपण? हायड्रोकार्बन पार्ट. लक्षात. हा हायड्रोकार्बन पार्ट जो आहे अल्काइल ग्रुप किंवा याला म्हणू आपण हायड्रोकार्बन पार्ट. ॲज अ मॉलिक्युलर मास इन्क्रीजेस द पोर्शन ऑफ हायड्रोकार्बन पार्ट ऑफ द मॉलिक्यूल इन्क्रीजेस विच cannot form hydrogen bond and the water solubility decreases. The portion of the hydrocarbon part of the molecule increases. म्हणजे हायड्रोकार्बन पार्ट म्हणजे काय? हा हायड्रोकार्बन पार्ट. तर हायड्रोकार्बन पार्ट जसा जसा इन्क्रीज होतो म्हणजेच कार्बनची संख्या किंवा कार्बन चेन, कार्बन लेंथ जशी जशी वाढत जाते तर ते अल्डिहाइड्सचे किंवा कीटोन्सचे मॉलिक्यूल आर नॉट कॅपेबल टू फॉर्म द हायड्रोजन बॉन्डिंग विथ द वॉटर molecules. Hence they are insoluble in water and the water solubility decreases. तर तुम्हाला बघा फिगर 12.2 मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग दाखवलेली आहे कार्बोनिल ग्रुपची वॉटर सोबत. अच्छा. आता त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे तो आहे 12.6.4. याच्यामध्ये आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीज घ्यायच्यात कार्बोक्झिलिक ॲसिडच्या. वाटल्यास त्या ठिकाणी हा जो 12.6.4 आहे हा प्युअरली कोणाच्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत? कार्बोक्झिलिक ॲसिडच्या. तुम्ही ह्याला कंबाईन करू शकता. माहिती आहे याच्या अगोदरची आपण 12.6.1 मध्ये एक फिजिकल प्रॉपर्टी घेतली होती कार्बोक्झिलिक ॲसिडची, नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. लक्षात. या ठिकाणी सेपरेट तुम्ही फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड त्याच्यामध्ये नंबर 1 काय टाकू शकता?
नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, त्याच्यामध्ये पेज नंबर 264 वरचा डायपोल अट्रॅक्शन इन कार्बोनिल कंपाऊंड जे फिगर दिलेले आहे त्याच्या खालचा पॉईंट लिहायचा आहे तुम्हाला. कार्बोक्सिल ग्रुप ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड, याच्यामध्ये हे पॉईंट लिहायचा आहे. फिजिकल प्रॉपर्टी फर्स्ट असेल आणि 12.6.4 मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज दिल्या आहेत. त्याच्यामध्ये सेकंड फिजिकल प्रॉपर्टीमध्ये तुम्ही फिजिकल स्टेट एक्सप्लेन करू शकता. त्याच्यानंतर थर्ड फिजिकल प्रॉपर्टीमध्ये त्यांचे बॉइलिंग पॉईंट्स ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड्स आणि फोर्थ फिजिकल प्रॉपर्टीमध्ये त्यांच्या सोल्युबिलिटीज. अशा तुम्ही वेगवेगळे पॉईंट्ससुद्धा या ठिकाणी घेऊन त्यांची फिजिकल प्रॉपर्टीज एक्सप्लेन करू शकता. बघा याच्यामध्ये फिजिकल स्टेटमध्ये काय दिलेलं आहे, लोअर अल्फॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड्स अप टू 9 कार्बन ॲटम्स. अशी कार्बोक्सिलिक ॲसिड ज्यांच्यामध्ये कार्बनची संख्या ही 9 पर्यंत आहे. 9 हे लक्षात आलं का. 12.6.1 मध्ये तुम्हाला जी नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस दिलेले आहे ना, तो पॉईंट तुम्ही तिथून घ्या फिजिकल प्रॉपर्टीचा कार्बोक्सिलिक ॲसिडच्या. आणि 12.6.4 मध्ये फिजिकल स्टेट एक्सप्लेन केलेली आहे, त्यांची बॉइलिंग पॉईंट्स एक्सप्लेन केलेले आहेत आणि सोल्युबिलिटी, अशा 3 फिजिकल प्रॉपर्टीज कंबाईन एक्सप्लेन केल्यात. तर तुम्ही वरती हेडिंग टाकायची फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड्स. त्याच्यामध्ये नंबर 1 नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, त्याच्यानंतर फिजिकल स्टेट सेकंड, बॉइलिंग पॉईंट थर्ड आणि फोर्थ सोल्युबिलिटी. याच्यामध्ये फिजिकल स्टेटमध्ये सेकंडची फिजिकल प्रॉपर्टी आपण घेणार आहोत फिजिकल स्टेट. त्याच्यामध्ये 9 कार्बन लोअर अलिफॅटिक दिले पाहिजे ठिकाणी. अलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड, अलिफॅटिक आणि अरोमॅटिक असे 2 कार्बोक्सिलिक ॲसिड आहे. त्याच्यामध्ये अलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड जे आहेत अप टू कार्बन नंबर 9 कार्बनपर्यंतचे जे काही लोअर मेंबर्स आहेत अलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड्सचे, दे आर कलरलेस लिक्विड विथ इरिटेटिंग ओडर. कलरलेस आहेत आणि लिक्विड्स आहेत आणि त्यांचा ओडर किंवा स्मेल कसा असतो, इरिटेटिंग. व्हेअरॅज द हायर होमोलॉग्स आर कलरलेस. आणि 9 कार्बनपेक्षा जास्त कार्बन ज्या अलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड्समध्ये आहेत ते हायर होमोलॉग्स जे आहेत ते कलरलेस असतात, ओडरलेस असतात आणि वॅक्स लाईक सॉलिड्स असतात. अप टू 9 कार्बन ॲटम्स हे काय आहेत, लिक्विड्स. आणि याच्यापेक्षा जास्त कार्बन ॲटम ग्रेटर दॅन 9 जर असेल, 9 पेक्षा जास्त कार्बन ॲटम असणारे कार्बोक्सिलिक ॲसिड्स असतील त्यांना म्हणून आपण हायर मेंबर्स, हायर होमोलॉग्स ऑफ द कार्बोक्सिलिक ॲसिड्स. दे आर कलरलेस, ओडरलेस आणि वॅक्स लाईक सॉलिड्स. हे कोणत्या फिजिकल स्टेटमध्ये असतात, कलरलेस आहेत, ओडरलेस आहेत आणि वॅक्स लाईक लिक्विड्स आहेत. हॅव लो व्होलॅटिलिटी. आणि त्यांची व्होलॅटिलिटी कशी असते, ते व्होलाटाईल असतात पण कसे असतात, हॅविंग द लो व्होलाटाईल नेचर. त्याच्यानंतर त्यांचे बॉइलिंग पॉईंट्स दिलेले आहेत. बॉइलिंग पॉईंट्सबद्दल काय माहिती घेतली, बॉइलिंग पॉईंट्स ऑफ लोअर कार्बोक्सिलिक ॲसिड आर लिस्टेड इन द टेबल 12.5. मग खाली तुम्हाला 12.5 नावाचं टेबल दिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बॉइलिंग पॉईंट्समध्ये काय लिहू शकता, ॲज द मॉलिक्युलर मास इन्क्रीजेस द बॉइलिंग पॉईंट्स ऑफ द कार्बोक्सिलिक ॲसिड्स ऑल्सो इन्क्रीजेस. हा पॉईंट त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता. आता ह्याच्यामध्ये दिले कार्बोक्सिलिक ॲसिड्स हॅव हायर बॉइलिंग पॉईंट्स दॅन दोज ऑफ द करस्पॉन्डिंग अल्केन्स, इथर्स, अल्कोहोल्स, अल्डिहाइड्स अँड कीटोन्स ऑफ द कंपेरेबल मास. बघा समजा एखादा आपण अल्केन घेतला आणि कार्बोक्सिलिक ॲसिड घेतला आणि यांचे मासेस जर कम्पेअर केले आणि सारखे यांचे मासेस असतील पण त्या ठिकाणी कार्बोक्सिलिक ॲसिड्सचे बॉइलिंग पॉईंट्स हे करस्पॉन्डिंग अल्केन्सपेक्षा कसे असतात, जास्त असतात. तर ते कशामुळे जास्त असतात त्याचं रिझन त्या ठिकाणी दिले तुम्हाला. द रिझन इज दॅट इन अ लिक्विड फेज कार्बोक्सिलिक ॲसिड फॉर्म द डायमर in which 2 molecules are held by the 2 hydrogen bonds. Acidic hydrogen of one molecule form the hydrogen bond with carbonyl oxygen of the other molecule, and this is shown in the figure 12.3, that is dimer of acetic acid. या ठिकाणी तुम्हाला डायमर ऑफ ॲसिटिक ॲसिड दाखवला आहे. CH3 C डबल बॉन्ड OH CH3 OH C डबल बॉन्ड O. या ठिकाणी
O आणि H याच्यामध्ये हा डेल्टा निगेटिव्ह डेल्टा पॉझिटिव्ह यांच्यामध्ये सुद्धा बॉन्डिंग असते. हा डेल्टा निगेटिव्ह डेल्टा पॉझिटिव्ह, हा डेल्टा पॉझिटिव्ह डेल्टा निगेटिव्ह, डेल्टा पॉझिटिव्ह डेल्टा निगेटिव्ह. बघा कार्बोनिल ग्रुपमध्ये कार्बन डेल्टा पॉझिटिव्ह, ऑक्सिजन डेल्टा निगेटिव्ह. O आणि H मध्ये ऑक्सिजन डेल्टा निगेटिव्ह, H डेल्टा पॉझिटिव्ह. या ठिकाणी हायड्रोजन बॉन्डिंग तयार होते. दिस बॉन्डिंग इज कॉल्ड हायड्रोजन बॉन्डिंग. पण ही हायड्रोजन बॉन्डिंग दोन ॲसिटिक ॲसिडच्या मॉलिक्यूलमध्ये आपण घेतली. हा बघा CH3 डबल बॉन्ड OOH, सेकंड मॉलिक्यूल CH3 डबल बॉन्ड OOH. तर हा हायड्रोजन बॉन्डिंग तयार होत असताना एका ॲसिटिक ॲसिडमधला जो हा ॲसिडिक हायड्रोजन आहे, लक्षात, ॲसिडिक हायड्रोजन ऑफ वन मॉलिक्यूल फॉर्म द बॉन्ड विथ कार्बोनिल ऑक्सिजन ऑफ द अनदर मॉलिक्यूल. समजा ह्याला म्हणतो आपण फर्स्ट मॉलिक्यूल, हा झाला सेकंड मॉलिक्यूल. हायड्रोजन बॉन्डिंग कशी तयार होते? ॲसिडिक हायड्रोजन ऑफ द फर्स्ट मॉलिक्यूल फॉर्म द हायड्रोजन बॉन्डिंग विथ carbonyl oxygen of the another molecule, and acidic hydrogen of second molecule form the hydrogen bonding with carbonyl oxygen of first molecule. Correct? This doubles the size of the molecule, resulting in increase in the intermolecular van der Waals forces. आणि हा याच्यामुळे हा डायमर तयार होतो. म्हणजे दोन ॲसिटिक ॲसिडचे मॉलिक्यूल एकत्र आले त्याला काय म्हणणार आपण? डायमर. आणि हे दोन ॲसिटिक ॲसिडचे मॉलिक्यूल एकत्र आले ते कोणत्या बॉन्डिंगमुळे आले? ड्यू टू द हायड्रोजन बॉन्डिंग. आणि धिस डबल्स द साईज ऑफ द मॉलिक्यूल. ह्यामुळे काय होईल? ह्या मॉलिक्यूलची साईज वाढते. अँड विच रिझल्ट्स इन इन्क्रीज इन द इंटरमॉलिक्युलर van der Waals forces, which in turn results in high boiling point. In the case of acetic acid, dimers exist even in the gas phase. ॲसिटिक ॲसिडचा डायमर जो आहे तो गॅस फेजमध्ये सुद्धा एक्झिस्ट होतो किंवा तयार होतो. त्याच्यामध्ये तुम्हाला फिगर दिलेली आहे बघा पेज नंबर 265 डायमर ऑफ ॲसिटिक ॲसिड, टू मॉलिक्युल्स हेल्ड बाय टू हायड्रोजन बॉन्ड्स. यामध्ये किती हायड्रोजन बॉन्ड तयार झाला आहे? हा एक आणि हा दुसरा. म्हणजे डायमरमध्ये किती हायड्रोजन बॉन्ड प्रेझेंट असतात? टू हायड्रोजन बॉन्ड्स आर प्रेझेंट इन द डायमर. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायची नेक्स्ट पेजवर दिलेले बघा तुम्हाला 12.6 मध्ये अल्केन, इथर, अल्डिहाइड, कीटोन, अल्कोहोल आणि कार्बोक्झिलिक ॲसिड यांचे तुम्हाला बॉइलिंग पॉईंट्स दिलेले आहेत, ज्यांचे मॉलिक्युलर मास हे जवळपास सारखे आहेत. अल्केनमध्ये तुम्हाला दिला N ब्युटेन, इथरमध्ये दिला इथाइल मिथाइल इथर, अल्डिहाइडमध्ये दिला प्रोपियोनाल्डिहाइड, कीटोनमध्ये दिला ॲसिटोन, अल्कोहोलमध्ये दिला N प्रोपाइल अल्कोहोल आणि कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये दिला आहे ॲसिटिक ॲसिड. ह्यांचे मॉलिक्युलर मास सेम आहे 58, 60, 58, 58, 60, 60, परंतु त्यांचे बॉइलिंग पॉईंट्स मात्र डिफरंट आहेत. लक्षात, हळूहळू बॉइलिंग पॉईंट्स वाढत गेलेत. अल्केनचा बॉइलिंग पॉईंट आहे 272, इथरचा आहे 281, त्याच्यानंतर अल्डिहाइडचा आहे 322, कीटोनचा आहे 329, अल्कोहोलचा आहे 370, तर ॲसिटिक ॲसिडचा बॉइलिंग पॉईंट आहे 391. तर कार्बोक्झिलिक ॲसिड्स आणि बाकीचे जे मेंबर्स दिलेले आहेत, काही मेंबर्स दिलेत अल्केनचे, इथरचे, अल्डिहाइडचे, कीटोनचे आणि अल्कोहोलचे, परंतु त्यांचे मॉलिक्युलर मास सेम असताना सुद्धा त्यांचे बॉइलिंग पॉईंटमध्ये बराचसा डिफरन्स आहे. आणि सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट दिला आहे कार्बोक्झिलिक ॲसिडचा, दॅट इज ॲसिटिक ॲसिडचा. तर ह्याच्यामध्ये ॲसिटिक ॲसिडमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट असल्यामुळं लक्षात हे बॉन्ड ब्रेक करायला एक्स्ट्रा एनर्जी लागते आणि हे बॉन्ड ब्रेक केल्याशिवाय तो बॉईल होत नाही किंवा गॅसियस स्टेट त्याची तयार होत नाही, म्हणून त्याचा बॉइलिंग पॉईंट कसा आहे? जास्त आहे. त्याच्यानंतर डू यू नो मध्ये तुम्हाला कमर्शियली अवेलेबल फॉर्म्स ऑफ द फॉर्माल्डिहाइड अँड ॲसिटाल्डिहाइड, त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4 अशी नावं दिलेली आहेत. ती नावं तुम्ही पाहायची आणि त्याची दिलेली माहिती जी आहे ती माहिती वाचून घ्यायची. त्याच्यानंतर दिले लोअर अल्फॅटिक कार्बोक्झिलिक ॲसिड्स कंटेनिंग अप टू द 4 कार्बन ॲटम्स, दे आर मिसिबल विथ वॉटर ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ intermolecular hydrogen bonds between the carboxylic acid molecules and solvent water molecules. Lower aliphatic carboxylic acid containing up to the 4 carbon atoms. Aliphatic carboxylic acids up to carbon atom 4
लक्षात लोअर मेंबर्स जे आहेत अलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड्सचे अप टू द कार्बन नंबर 4 दे आर मिसिबल विथ वॉटर. ते वॉटरमध्ये कसे आहेत, सोल्युबल आहेत. म्हणजे पेज नंबर 266 वर डू यू नोच्या खाली जी काही माहिती दिलेली आहे ती सोल्युबिलिटीबद्दल आहे. कोणती प्रॉपर्टी घेतली या ठिकाणी, सोल्युबिलिटी. बॉइलिंग पॉईंट ही प्रॉपर्टी संपली. त्याच्या अगोदर आपण फिजिकल स्टेट पाहिलं. आता कोणते आहे, सोल्युबिलिटी प्रॉपर्टी. लोअर अल्फॅटिक कार्बोक्सिलिक acids containing up to the 4 carbon atoms, they are miscible with water due to the formation of intermolecular hydrogen bonds between the carboxylic acid molecules and solvent water molecules. The solubility of carboxylic acid in water decreases with increase in molecular mass. परंतु 4 कार्बनच्या नंतर जेव्हा कार्बोक्सिलिक ॲसिड्सचे मॉलिक्युलर मास वाढत जातात तसे तसे ते इन्सॉल्युबल होतात वॉटरमध्ये, कारण they are not capable to form the hydrogen bonds with the water molecules. Higher carboxylic acids are practically insoluble in water due to the increased hydrophobic interaction of hydrocarbon part with water. तर आपण जसजसे कार्बनची संख्या वाढवत जाऊ, लक्षात कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये जसे जसे कार्बनची संख्या काय होत जाईल, वाढत जाईल. समजा हा 1 कार्बन, हा 1 कार्बन, 2 कार्बन, 3 कार्बन, 4 कार्बन, 5 कार्बन, 6 कार्बन, up to 4 carbon atoms. Carboxylic acid, they are capable with form the hydrogen bonding with water molecules. But as the molecular masses increases, means number of carbon atom increases, hydrocarbon part जो आहे, जो COH ग्रुपला अटॅच आहे, कार्बनची संख्या वाढत गेली, हायड्रोकार्बन पार्टमध्ये कार्बनची संख्या वाढत गेली, तर प्रॅक्टिकली हे जे हायर कार्बोक्सिलिक ॲसिड्स असतात they are insoluble in the water due to the increased hydrophobic interaction of hydrocarbon part with water. हा जो पार्ट आहे, लक्षात, हा पार्ट हा हायड्रोफोबिक असतो. हायड्रोफोबिक असतो म्हणजे जो वॉटरला काय करतो, हेट करतो. वॉटर हेटिंग, हायड्रोफोबिक म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, वॉटर हेटिंग मॉलिक्युल्स. ते हायड्रोफोबिक नेचरचे आहेत. हायड्रोफोबिक नेचरचे असल्यामुळं दे आर not capable to form the hydrogen bonding with water molecules. त्याच्यानंतर दिले aromatic acids जे आहेत like benzoic acids are also practically insoluble in water at the room temperature. water insoluble carboxylic acids, आता मग higher member जे आहेत aliphatic carboxylic acid आणि aromatic carboxylic acids चे काही members they are insoluble in water. मग हे कशात soluble असतात, they are insoluble. Carboxylic acids, they are soluble in less polar organic solvents like ether, alcohol, benzene and so on. हे जे प्रॅक्टिकली इन्सोल्युबल आहेत वॉटरमध्ये ते कशात सोल्युबल असतात, ऑर्गॅनिक सॉल्वंट्समध्ये. आणि ते ऑर्गॅनिक सॉल्वंट दिलेले आहेत इथर, अल्कोहोल, बेन्झीन एक्सेट्रा. यामध्ये कार्बोक्सिलिक ॲसिड्सचे हायर मेंबर्स आणि ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड हे सोल्युबल असतात. हे झालं सोल्युबिलिटी पॉईंटबद्दल. त्याच्यानंतरचा जो पार्ट घ्यायचा आहे आपल्याला 12.7. 12.7 मध्ये घ्यायचं आहे आपल्याला पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप. CO ग्रुप हा कार्बोनिल आहे, तर त्याच्यात पोलॅरिटी कशा प्रकारे तयार होते. पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप. पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप मध्येच कोणता ग्रुप, C डबल बॉन्ड O ग्रुप. हा पोलार ग्रुप कसा आहे त्याच्यामध्ये दिले. द पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप ओरिजिनेट्स फ्रॉम द हायर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ ऑक्सिजन रिलेटिव्ह टू कार्बन ॲज वेल ॲज रेझोनन्स इफेक्ट्स ॲज शोन. तर फिगर 12.4 मध्ये हा कार्बन ऑक्सिजन दाखवलेला आहे. असं दाखवलेलं ह्याला काय म्हणतो आपण, डायपोल मोमेंट, बरोबर आहे. ह्यालाच आपण लिहिलं या पद्धतीने पण डेल्टा पॉझिटिव्ह, डेल्टा निगेटिव्ह, ह्यालाच या पद्धतीने लिहिले बघा. कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन. ऑक्सिजनवर माहिती आहे आपल्याला 2 पेअरच्या जोड्या असतात, 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. पण हे 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स त्याचं जर आपण रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढलं लक्षात, तर हे जे इलेक्ट्रॉन आहेत
सी डबल बॉन्ड ओ मध्ये एक बॉन्ड कसा असतो सिग्मा बॉन्ड, दुसरा असतो पाय बॉन्ड. सिग्मा बॉन्ड मधला आपण इलेक्ट्रॉनला म्हणतो सिग्मा इलेक्ट्रॉन, पाय बॉन्ड मधल्या इलेक्ट्रॉनला म्हणतो पाय बॉन्ड. हे पाय बॉन्ड इलेक्ट्रॉन काय होतात, त्या कार्बनकडनं कोणाकडे शिफ्ट होतात ऑक्सिजनकडे. या ठिकाणी सिंगल बॉन्ड कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये आता सिंगल बॉन्ड राहतो, परंतु ऑक्सिजनवर लोन पेअरची एक जोडी वाढते इलेक्ट्रॉन शिफ्ट बॉन्ड शिफ्ट झाल्यामुळं. बॉन्डमधले बॉन्ड शिफ्ट होत नाही, बॉन्डमधले इलेक्ट्रॉन शिफ्ट झाल्यामुळं. आणि या ठिकाणी कार्बनवर येतो निगेटिव्ह चार्ज, सॉरी ऑक्सिजनवर येतो निगेटिव्ह चार्ज आणि कार्बन कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज. मेजर आणि हा मायनर. तर हे झालं ह्याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर. बी याला नाव दिले बी स्ट्रक्चर, सी स्ट्रक्चर, दिस इज ए स्ट्रक्चर आणि याचं रेझोनन्स हायब्रिड दिलेले पहा. हे जे इलेक्ट्रॉन आहेत कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये जे पाय इलेक्ट्रॉन आहेत ते या पद्धतीने दाखवले डॉटेड लाईनने. आणि हा डेल्टा निगेटिव्ह, डेल्टा पॉझिटिव्ह. याला करणार आपण रेझोनन्स हायब्रिड. हे रेझोनन्स हायब्रिड दाखवताना पहा या ठिकाणी हे जे पाय इलेक्ट्रॉन आहेत, आता हे इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झाल्यानंतर आता इथे हे शिफ्टिंग तुम्हाला पुस्तकात दाखवली नाही, पण हे डबल हेडेड ॲरो दाखवलं आहे ना. हे पाय इलेक्ट्रॉन परत कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये शिफ्ट झाल्यानंतर परत कोणतं स्ट्रक्चर मिळते आपल्याला बी स्ट्रक्चर. बी स्ट्रक्चरमधले कार्बन आणि ऑक्सिजनमधले पाय इलेक्ट्रॉन ऑक्सिजनकडे गेल्यानंतर आपल्याला सी स्ट्रक्चर मिळेल लक्षात. आणि ह्या सी स्ट्रक्चरमध्ये पाय इलेक्ट्रॉन परत ऑक्सिजन आणि कार्बनमध्ये जर शिफ्ट झाले तर परत आपल्याला बी स्ट्रक्चर मिळेल. ही शिफ्टिंग या ठिकाणी दाखवून घ्या, पुस्तकात तुम्हाला दाखवलेली नाही का लक्षात. ती शिफ्टिंग दाखवून घ्या. आणि ह्याच्यामध्ये पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप. आता ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे ही पोलॅरिटी का तयार होते, तर ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन. तर पाय इलेक्ट्रॉन हे ऑक्सिजन काय करतो आपल्याकडे कूल करून घेतो, त्याच्यामुळे ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज येतो, कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज येतो. परंतु पाय इलेक्ट्रॉन जर शिफ्ट झाले, हे मायनर स्ट्रक्चर आहे, तर ह्याच्यापासून परत आपल्याला बी हे स्ट्रक्चर मिळते. म्हणजे हे इलेक्ट्रॉन काय होत राहतात कार्बनकडनं ऑक्सिजनकडे, ऑक्सिजनकडनं कार्बनकडे. तर हे रेझोनन्स हायब्रिड दाखवले. हे पाय इलेक्ट्रॉन जे आहेत आपण डॉटेड लाईनने दाखवलेत. हिअर ऑक्सिजन कॅरीज डेल्टा निगेटिव्ह, कार्बन कॅरीज डेल्टा पॉझिटिव्ह लक्षात. पण हे कम्प्लीट जर शिफ्टिंग झाली तर मात्र या ठिकाणी ऑक्सिजनवर कम्प्लीट निगेटिव्ह चार्ज तयार होईल, तर कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज लक्षात. आणि दिस इज द रेझोनन्स हायब्रिड विच इज स्ट्रक्चर नंबर डी, दॅट इज द मोस्ट स्टेबल स्ट्रक्चर लक्षात. द कार्बोनिल कार्बन हॅज पॉझिटिव्ह पोलॅरिटी. कार्बोनिल कार्बन हा पॉझिटिव्ह पोलॅरिटीवाला आहे किंवा त्याच्यावर पॉझिटिव्ह पोल तयार होतो. सी स्ट्रक्चर ए अँड डी, ए आणि डी ह्या स्ट्रक्चरमध्ये पहा कार्बनवर कोणता चार्ज तयार झाला आहे पॉझिटिव्ह चार्ज. देअरफॉर इट इज इलेक्ट्रॉन डिफिशियंट. कार्बन पॉझिटिव्ह जे पॉझिटिव्ह चार्जेसवाले असतात ते काय असतात इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस असतात. ॲज अ रिझल्ट धिस कार्बन ॲटम इज इलेक्ट्रोफिलिक. मग हा कार्बन ॲटम हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, म्हणजे त्याला ॲट्रॅक्शन कोणाबद्दल आहे इलेक्ट्रॉनबद्दल आहे, म्हणून ह्याला कोणता कार्बन म्हणणार आपण इलेक्ट्रोफिलिक कार्बन लक्षात. ह्याला कोणता कार्बन म्हणणार इलेक्ट्रोफिलिक, इलेक्ट्रोफिलिक कार्बन. म्हणजेच तो काय म्हणून ॲक्ट होणार इलेक्ट्रोफाईल. मीन्स त्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे, इलेक्ट्रॉन लविंग अँड द ससेप्टिबल टू अटॅक बाय अ न्यूक्लिओफाईल. आणि हा कशावर अटॅक करेल मग हा स्वतः इलेक्ट्रोफाईल आहे, त्याला इलेक्ट्रॉन पाहिजे लक्षात. म्हणजे हा इलेक्ट्रोफाईल आहे म्हणजे त्याला अट्रॅक्शन कशाबद्दल आहे इलेक्ट्रॉनबद्दल अट्रॅक्शन आहे. मग याच्यावर अटॅक करणारा कोण असेल तो असेल न्यूक्लिओफाईल. न्यूक्लिओफाईल म्हणजे त्याला कशाबद्दल अट्रॅक्शन आहे न्यूक्लियसबद्दल. हा डेल्टा पॉझिटिव्ह आहे, इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, म्हणजे हा इलेक्ट्रोफाईल म्हणून ॲक्ट होईल. आणि याच्यावर अटॅक करणारा कोण असेल न्यूक्लिओफाईल असेल, ज्याला न्यूक्लियसबद्दल अट्रॅक्शन आहे असा, ज्याच्या स्वतःवर कोणता चार्ज असेल निगेटिव्ह चार्ज, पण अट्रॅक्शन कोणाबद्दल असेल पॉझिटिव्ह चार्जबद्दल म्हणजेच इलेक्ट्रोफाईलबद्दल. म्हणजे ह्या इलेक्ट्रॉन डिफिशियंट कार्बनवर अटॅक करणारी स्पेसिस कोण असेल
न्यूक्लिओफाईल असेल, ज्याला अट्रॅक्शन कशाबद्दल असेल, न्यूक्लियस बद्दल. लक्षात. ह्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे 12.7.1 दॅट इज द रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाइड्स आणि किटोन्स. हा भाग आपण नेक्स्ट पिरियडला घेऊया.